नमस्कार आत्मा मालिक. भाग क्रमांक 5. लहानपणी आपण आईवर प्रेम करीत असतो. थोडे मोठे झाले की वडील आपल्याला खेळणे आणून देतात. त्याच्यात आपलं मन रमतं. अजून थोडे मोठे झाले की आपण शाळेत जातो. शाळेतील मित्र आणि आपल्या घराच्या आजूबाजूतील मित्र यांच्यामध्ये रमतो. त्यांच्यावर आपण प्रेम करतो. पुढे थोडे मोठे झाले की एखाद्या मुलीवर आपण प्रेम करू लागतो. अजून आपण थोडे मोठे झाले की आई वडील आपले एखादं स्थळ पाहून लग्न करून देतात. त्यानंतर आपण पत्नीवर प्रेम करू लागतो. पुढे आपल्याला मुलं होतात. आपण मुलांवर प्रेम करू लागतो. त्यानंतर आपण सुखसुविधांसाठी पैसा जमा करतो. सुखसुविधा घरात आणतो. त्या सुखसुविधेवर आपण प्रेम करू लागतो. पुढे अशा पद्धतीने आपण मित्रांचे अनुभव, नातेवाईकांचे अनुभव, जीवनाचे अनुभव घेतल्यानंतर, खूप मेहनत घेतल्यानंतर तरी आपल्या वाट्याला चिंता दुःख सतावतात. जीवनाचा कंटाळा येऊ लागतो. प्रेम शांती आनंदाच्या आपण शोधात असतो. त्यावेळेस सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला भक्तीचं महत्त्व कळू लागतं. आपण थोडे नामस्मरण सुरू करतो. पुढे आपल्याला ईश्वराचे अनुभव येण्यासाठी सद्गुरू मार्गाकडे आपण वळतो. त्यानंतर आपण हळूहळू ध्यान करू लागतो. मग बरेच दिवस ध्यान केल्यानंतर शांती आनंद आपल्यामध्ये अनुभवायला मिळतो आपल्याला. मग आपल्याला कळतं की आपल्यावर प्रेम करणारा आपल्या आतच जो हृदयात आत्मा आहे तोच खरा. आपल्यातच शांती आनंद आहे हा अनुभव होऊ लागतो. आणि आत्माच हा परमात्म्याशी कनेक्ट झाल्यावर, पुढे ध्यान वाढल्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे ज्ञान होऊ लागतं. मग आपल्याला कळत जाते की हो, ह्याच आनंदाच्या आपण शोधत होतो. त्या पद्धतीने आपण ध्यान करू लागतो. परंतु ज्या घरांमध्ये आईवडिलांचे संस्कार आध्यात्मिक असले तर लहानपणापासूनच आपल्याला नामस्मरण ध्यानाची वळण लागते. असं पुढे आपल्या हे लक्षात आलंच पाहिजे की आपल्याला सत्संग ध्यान मार्गाकडे वळायचं आहे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा. आपण लवकरात लवकर सत्संग मार्गातून ध्यान मार्गाकडून आनंदाकडे वाटचाल करावी हीच अपेक्षा आहे. आत्मा मालिक. धन्यवाद.